छत्रपति शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून ठेठ दुर्गराज रायगढ़। फिर से स्वागत है एक न्यू वीडियो पे। यस, हम जा रहे हैं रायगढ़, दुर्गराज रायगढ़, छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के सेलिब्रेशन के लिए 6 जून। तो आज है 5 जून, फिलहाल तामिनी घाट पे। तो मिलते हैं सीधा वहाँ पर। आज का पार्टनर भाई। जवळपास 8 वाजता आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो। त्यानंतर आम्हाला पार्किंगमध्ये गाडी लावली आणि गव्हर्नमेंटची ST मध्ये आम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो। 5 जूनच्या रात्री आम्ही रायगडला वर चढणार आहोत। चित्त दरवाजापाशी पोहोचलो आणि माहीत पडलं की इथे तर रस्ते बंद आहे। वरती खूप गर्दी झालेली, म्हणून कोणाला काय सोडत नाही। मला आपली पण जायचं कसं ना कसं करून जायचंच होतं आम्हाला, म्हणून आम्ही तिथं थांबलो। मग थोड्या वेळाने सोडले गेले पब्लिक आणि आम्ही वरती गेलो। काही लोकांनी सांगितलं होतं शॉर्टकट बंद कर दिया था थोड़ी देर के लिए, फिर से स्टार्ट किया। गर्दी तर खूप होती, पण आम्ही काय हार मारणार नाही। कसं आम्हाला जायचंच होतं। नॉर्मली 2 तास लागतो रायगडवर चढायला, पण आम्हाला त्या दिवशी 5 तास लागले। खूप गर्दी होती, येणारी पब्लिक, जाणारी पब्लिक, पण काय कोणी हार मानत नव्हते, कोणी परत जात नव्हते। फायनली आम्ही महादरवाजापाशी पोहोचलो आणि आमची जे सगळी एनर्जी होती ती परत आली आम्हाला। आणि काही क्षणात आम्ही होळीच्या माळपाशी होणार होतो आणि त्यानंतर नागरखाना। हाती तलावापाशी पोहोचलो आणि आता डायरेक्ट आम्ही होळीच्या माळापाशी जाणार होतो। पहिले राजेचे दर्शन घेणार इथे, मग नंतर नागरखानामध्ये जाणार। यानंतर आम्ही प्लॅन केलं इथे थोडा हॉल्ट करायचं, मग पुढे यायचं। फायनली पोहोचलो आम्ही, राजेंचे दर्शन घेतले। आता मग पुढचे प्रवास स्टार्ट करायचे, बाकी ठिकाणी जायचं, पूर्ण फोर्ट एक्सप्लोर करायचा आणि राज्याभिषेकचा आनंद घ्यायचा। गर्दीमुळे बरंच काय लेट झाला, त्याच्यामुळे आम्हाला 5 तारखेचे कार्यक्रम बघता आला नाही। पण काय नाही, उद्या सकाळी राज्याभिषेकला आम्ही हजर असणार। त्यानंतर आम्ही पोहोचलो जगदीश्वर मंदिर। राजेंच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होतं। दर्शन घेऊन मग तिथं काय कार्यक्रम चालू होता ते बघितलं। त्यानंतर राजेंची समाधी बघितली, समाधीचं काही शूट करून मग निघालो टेंट टाक। रात्रभर काय झोप आली नाही, शिवराज्याभिषेकमुळे एक्साइटमेंट होती। सकाळी उठलो आणि काहीच वेळात ते कार्यक्रम चालू होणार होतो नागरखाना।
त्यानंतर आम्ही गेलो राजवाडा एक्सप्लोअर करायला आणि ही जागा जी समोर दिसते इथंच आपल्या राजांनी शेवटचा श्वास घेतला होता. बापरे. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. मग आम्ही आता परतीचा प्रवास स्टार्ट केला. असं तर गड उतरायला 1च तास लागतो आणि फिट माणूस तर अजून फास्ट येऊ शकतो, पण गर्दी एवढी होती की आम्हाला 8 तास लागले खाली उतरायला. आता निरोप घेतो, भेटूया पुढच्या वेळेस.